नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्याला आपण इतिहासाच्या PYQ अभ्यासत आहोत, तेही सविस्तर विश्लेषणासह. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. यामध्ये आपण आदिवासी, शेतकरी व कामगार यांच्या चळवळीविषयीचे PYQ पाहणार आहोत आणि त्याचं सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा पहिला प्रश्न आहे, 1873मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्याची संघटना स्थापन केली होती? आता 1973मध्ये बंगालमधले कुठले शेतकरी होते ज्यांनी शेतकरी संघटना स्थापन केली होती? तर ते होते पबनाचे. आणि ह्याच शेतकरी संघटनेला पबना चळवळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर कारण असं होतं की करात वाढ केलेली होती आणि 1859च्या नियमानुसार मिळालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा घेण्याचा प्रयत्न सुद्धा चालू होता. त्यामुळं काय झालं तर ही चळवळ सुरू झाली. मग या चळवळीचं नेतृत्व कोण केलं? तर ईशान्यचंद्र रॉय आणि शंभूपाल या दोघांनी मिळून या चळवळीचं, पबना चळवळीचं नेतृत्व केलं. ही चळवळ कधीमध्ये झाली? 1873 ते 1876 या काळामध्ये बंगाल प्रांतातील पबना जिल्ह्यात ही चळवळ सुरू झाली. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 2, भारतीय राष्ट्रीय कामगार सभा म्हणजेच आयटक किंवा IATUC बाबत विधानांचा विचार करा. आता आयटकवर कुठल्याही परीक्षेमध्ये प्रश्न येत आहेत, त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. आहे तिची स्थापना 1947मध्ये झाली. एकदम बरोबर आहे. भारतीय राष्ट्रीय कामगार महासभाची स्थापना ही 1947मध्ये झाली होती. त्यानंतर आहे तिची बांधिलकी काँग्रेस पक्षाची होती. बरोबर आहे. काँग्रेसच्या विचारातूनच ही एक संस्था म्हणता येईल जी स्थापन झालेली होती. त्याच्यानंतर आहे कामगाराशी संबंधित प्रश्न शक्यतो समन्वय, चर्चा, वाटाघाटी अशा शांततामय मार्गाने सोडविणे ही त्याची धारणा होती. हे पण बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की अ, ब, क. मग भारतीय राष्ट्रीय कामगार सभा याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया. तर या सभेची स्थापना झाली 3 मे 1947ला. हेडक्वार्टर होतं दिल्लीला आणि संस्थापक होते, उद्घाटन केलं होतं या संस्थापक परिषदेचं, ते होते आचार्य JB कृपलानी. आणि पहिल्या सभेस उपस्थित होते पंडित नेहरू, शंकरराव देव, जगजीवनराव, अरुणा असफ अली, मीनाबेन पटेल. आणि बांधिलकी काँग्रेस पक्षाची, म्हणजे काँग्रेसमधून हा नवीन पक्ष तयार झालेला होता. आणि हेतू काय होता तर कामगाराचे प्रश्न हे शांततामय मार्गाने सोडवणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संघाशी संलग्न असणे. यानंतर प्रश्न क्रमांक 3, डॅश डॅश जमिनीच्या हव्यासामुळे भारतात बहुतेक भागात जंगलतोड झाली व आदिवाशांना त्यांच्या उपजीविकेचे पारंपरिक साधनांना मुकावं लागलं. आता कुठल्या भागामध्ये जंगलतोड झाली त्यामुळं आदिवाशांना त्रास झाला? तर ते होते, जसं जसं आपण पठारावरून खाली जाऊ तसं तसं पठारावर शेती निर्माण करण्यासाठी जंगलतोड झाली. त्यामुळं काय झालं? आदिवाशांना त्रास झाला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 सांगता येईल. पठारावरून स्थलांतरित झालेल्या शेतकऱ्यांच्या हव्यासापोटी आदिवाशांना उपजीविकेच्या पारंपरिक साधनांना मुकावं लागलं. यानंतर आहे जोड्याजुळवा. आता जोड्याजुळवामध्ये आपल्याला दिलेले आहेत एकीकडे भिल्लांचे उठाव, कित्तूरचा उठाव, साताऱ्याचा उठाव आणि सौराष्ट्रातील राजकर्त्यांचा उठाव. तर आता याच्या आपल्याला जोड्या जुळवायचे आहे. भिल्लांचा उठाव कधी झाला? तर 1818 ते 1831मध्ये. त्यानंतर कित्तूरचा उठाव 1824मध्ये. त्यांचा साताऱ्याचा उठाव 1841मध्ये. आणि सौराष्ट्रातील राजकर्त्यांचा उठाव हा 1816 ते 1832मध्ये झाला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 5 मधील डॅशमधील विविध जाती धर्माच्या कामगारांनी केलेल्या संपाला जवाहरलाल नेहरू यांनी फिरविगिरी यासारख्या राष्ट्रीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता. तर कुठल्या जातीच्या धर्माच्या कामगारांनी संप केला, ज्याला
पंडित जवाहरलाल नेहरू आणि व्ही गिरी या नेत्यांनी पाठिंबा दिला, तर ते होते खगरपूर लोकोमोटिव्ह रिपेअरिंग अँड मेन्टेनिंग वर्कशॉप. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 6, किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? आता किसान सभेचे विचारले तर ते टिटवाळा येथे भरलेलं होतं 1945 मध्ये, आणि काँग्रेस पक्षाचं फैजपूर अधिवेशन 1936 मध्ये भरलेलं होतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. किसान सभेचं कुठं आहे तर टिटवाळा 1945 मध्ये भरलं होतं आणि काँग्रेसचं फैजपूरमध्ये भरलं होतं, ज्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवायचं. किसान सभेचं पहिलं अधिवेशन टिटवाळा 1945 मध्ये भरले होतं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मग याबद्दल अधिक माहिती अशी की किसान सभेचे नेते किंवा नेतृत्व कुणी केलं होतं तर ते होते गौरीशंकर मिश्र, बाबा रामचंद्र, ज्यांनी अयोध्याच्या शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये सुद्धा भाग घेतला होता, देवनारायण पांडे. त्यानंतर 11 एप्रिल 1936 रोजी लखनौ येथे अखिल भारतीय किसान सभा स्थापन करण्यात आलेली होती आणि 20व्या शतकाच्या 3ऱ्या दशकात बंगाल, पंजाब व उत्तर प्रदेश या भागामध्ये किसान सभा स्थापन झालेल्या होत्या. यानंतर प्रश्न क्रमांक 7, हा सुद्धा प्रश्न जोड्या लावा आहे. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस. आता आपल्याला परत एकदा ट्रेड युनियन काँग्रेसबद्दल प्रश्न विचारला आहे आणि दुसरीकडे स्थापना वर्ष दिलेलं आहे. तर अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस हा 1920 मध्ये स्थापन झाला होता. अखिल भारतीय किसान काँग्रेस हे 1936 मध्ये स्थापन झालेलं होतं. त्याचबरोबर अखिल भारतीय गिरणी कामगार संघ हा 1928 मध्ये स्थापन झाला होता व अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन हे 1918 मध्ये स्थापन झालेलं होतं. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की अ ला 1, ब ला 1, यानंतर प्रश्न क्रमांक 8, बंगाली साहित्यक नीलदर्पण ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते? तर ते आहे नाटक आणि नीलदर्पण नाटक हे दीनबंधू मित्रांनी मांडलं होतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 9, भारतीय मजुरांची प्रतिनिधिक संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने कोणत्या संघटनेला मान्यता दिली? तर ते होते भारतीय राष्ट्रीय ट्रेड युनियन काँग्रेस, जिची स्थापना झाली 31 ऑक्टोबर 1920 ला मुंबई येथे. अखिल भारतीय पातळीवर कार्य करणारी ही पहिली संघटना होती, जिचे पहिले अध्यक्ष होते लाला लजपत राय. त्यानंतर 3रे आणि 4थे अध्यक्ष चित्तरंजन दास होते आणि इतर महत्त्वाचे अध्यक्ष म्हटलं तर व्ही गिरी, सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे सर्व इतर अध्यक्ष झालेले होते. आणि 1926-27 ला आयटकमध्ये 2 गट पडले किंवा फूट झाली, एक सुधारणावादी आणि एक क्रांतीवादी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 10, संथाळाचा राग शांत करण्यासाठी सरकारने कोणता जिल्हा निर्माण केला? तर संथाळ परगणा हा जिल्हा निर्माण केला. या आदिवासी जिल्ह्याची निर्मिती केलेली आहे. हा आदिवासी संथाळ परगणा हा आदिवासी जिल्हा मानला जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर परत 11वा प्रश्न आयटकबद्दलच आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 12, भिल्लांचा उठाव डॅडॅश येथे झाला? तर खानदेशामध्ये. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रात डॅडॅश साली शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरुद्ध उठाव केला? तर ते पुणे येथील सुप्पे येथे केलेला होता 1875 मध्ये. त्यानंतर म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 14, पालेगाराचा उठाव हा डॅडॅश भागात झाला? तर
ते पालेगाराचा उठाव हा दक्षिण भागात झालेला आहे आणि दक्षिण भारतातच हा उठाव झाला, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर 15वा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेला संथाल चळवळ कशाशी संबंधित होती? तर मी मागच्याच प्रश्नात सांगितलेलं आहे, ते आदिवासींच्या जमीन लागवडीशी संबंधित होती, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि संथाळ हा वेगळा परगानासुद्धा संथाळासाठी निर्माण केलेला होता सरकारने. यानंतर प्रश्न क्रमांक 16, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर ते होते नारायण मेघाजी लोखंडे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 17, भारतीय कामगार संघटना कुठल्या क्रांतीचा फार मोठा प्रभाव पडला होता? आता कामगार संघटनेवर कुठल्या मोठ्या क्रांतीचा प्रभाव पडलेला होता? तर ती होती रशियन क्रांती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 18, उलगुन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडून आणला? तर ते होते बिरसा मुंडा. मग आता म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय सांगता येईल? पर्याय क्रमांक 3. नंतर बिरसा मुंडाबद्दल पाहायचं झालं तर उलगुन उठाव हा या बिरसा मुंडाला म्हणतात. हे कुठं उठाव झाला होता? तर छोटा नागपूर या ठिकाणी. बिरसा मुंडा हे देवी शक्तीचा साक्षात्कार झाला म्हणून मानत होते आणि राजकीय चळवळीचे शेतीविषयक व राजकीय आंदोलन या चळवळीला धारण झाले होते. मुंडा राज्य स्थापनेसाठी बंड केलेले हे एक चळवळ होती. यामध्ये ठेकेदार, राजे, जमीनदार, ख्रिश्चनांची हत्या केली म्हणून बिरसा मुंडाला अटक व 1900 मध्ये त्यांचा तुरुंगातच मृत्यू झालेला होता.